श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 24. श्री गणेशाय नमः. जय जयाजी निरंजना अलक्ष गोचर व्यक्त निर्गुणा पूर्ण ब्रह्मा माया हरणा चक्र चाळका आदि पुरुषा. हे गुणातीता सर्वत्र भरिता सगुण रूपा लक्ष्मीकांता. मागिले अध्यायी रसाळ कथा मच्छिंद्रोस्तव दाविला. एका सुवर्ण विटेसाठी कनकगिरी करी गोरक्ष जेठी. आता मम वागवटी भर्तरी आख्यान वद्विका. तरी श्रोते ऐका कथन पूर्वी मित्र रश्मी करिता गमन. वात चक्री प्रेरुणी स्यंदन असता चळा जातसे तो उर्वशी विमानासनी. होती भूलोक अवनी तवती दारा मुख्य मंडणी. मदन बाळी देखिली देखताची पंचबाणी शरीर वेधले मित्रावरुणी. वेगतांची इंद्रिय स्थानी येऊनी रेत झगटले. झगटताची इंद्रिय रेत स्थान सोडूनी झाले विभक्त. विभक्त होता पतन त्वरित आकाशाहुनी पै झाले. परी आकाशाहुनी होताची पतन वाताने ते विभक्तपण. द्विभाग झाले मही कारण येऊनिया आदळले. एक भाग लोमश आश्रमा येऊनी पावला थेट उत्तमा. घटी पडताची तणू उत्तमा अगस्तीची ओतली. या परी दुसरा भाग तो कौलिक ऋषीच्या आश्रमा चांग. एताची कैसा झाला वेग तोची श्रवण करा आता. कौलिक घेऊनी पात्र भर्तरी भिक्षोद्देश धरुणी अंतरी. निघता झाला सदना बाहेरी वस्ती पर्यटन करावया. परी कौलिक एताची बाहेर भर्तरी ठेवूनी महीवर. बंद करीतसे सदनद्वार कवी टाळे देऊनिया. परी भर्तरी ठेविली अंगणात तो आकाशातुनी रेत त्यांत. येऊनिया अकस्मात भाग एक आदळला. तो इकडे कौलिक ऋषी टाळे देऊनी ग्रहद्वारासी. येऊनी पाहे भर्तरीसी तो रेत व्यक्त देखिले. रेत व्यक्त देखताची पात्र अंतकरणी विचारी तो पवित्र. चित्ती म्हणे वरुणी मित्र रेत सांडिले भर्तरी. तरी यांत ध्रुमी नारायण अवतार घेईल कलिंत पूर्ण. 301 सहस्र दिन वर्षे लोटली कलीची. इतकी वर्षे कलीची गेलिया ध्रुमी नारायण अवतरले भर्तरिया. तरी आता भर्तरी रक्षुनिया ठेवू आश्रमी तैसीच. मग ती भर्तरी रेत व्यक्ती रक्षिता झाला आश्रमाप्रती. त्यास दिवस लोटता बहुता पुढे कली लागला. मग तो कौलिक ऋषी गुप्त विचारिता प्रगट देशी. भर्तरी नेऊनी मंदराचळासी गृहाद्वारी ठेविली. गृहाद्वारी ठेवूनी पात्र तो अदृश्य विचरे पवित्र. तो कली लोटता वर्षे 3 सहस्र 103 वर्षे. तो द्वारकाधीश अंशे करुण भर्तरींत संचरला ध्रुमी नारायण. जीवित्व व्यक्त रेता कारण होताची वाढी लागला. वाढी लागता दिवसेंदिवस पुतळा रेखीत चालिला विशेष. पूर्ण भरता नवमास सिद्ध झाला तो पुतळा. परी मधुमक्षिकेने पात्रांत मधूचे जाळे केले होते. तयाचे संग्रहे व्यक्त बाळ वाढी लागला. वाढी लागता मधुबाळ 9 मास लोटता गेला काळ. परी तो देह होता स्थूळ भर्तरी पात्र मंगले. बहुत दिवसांचे पात्र साधन झाले होते कुई जटपण. त्यांत पर्जन्य काळी कड्यावरून पर्वत कोसळता लोटले. कोसळता परी एक पाषाण गडबडीत पातला ते स्थान. परी पावताची पात्रासी झगडून भर्तरी भंग पावली. भर्तरी भंगताची बाळ त्यांत तेजस्वी मिरवले शकलांत. मक्षिकेचे मोहळ व्यक्त तेही एकांग जाहले. मग त्यांत निर्मळपणी बाळ विरक्त मिरवू लागले स्वतेजंत. जैसे अभ्र वेगळे होता दीप्त निर्मळपणी मिरवतसे. की स्थिरावल्या जैसे जीवन तळा बैसले गढूळपण. ते बाळ भर्तरी शुक्तिका रत्न विमुक्त झाले वेष्टना. परी कडा कोसळला कडकडीत शब्द जाहले अति नेट. तेने करुणी मक्षिका अचाट भय पाऊनी पळाल्या. एरीकडे एकटे बाळ शब्द रुदणी करी कोल्हाळ. तेथेच रे कुरंग मेळ तया ठाई पातल. तयांत गरोदर कुरंगिणी चरत आली तये स्थानी. तो बाळ रुदण करिता नयनी निवांत त्रणी पडलेसे. तयांत गरोदर कुरंगिणी चरत आली तये स्थानी. तो बाळ रुदण करिता नयनी निवांत त्रणी पडलेसे. तरी अफाट तृण दिसे मही
त्यातही बाळ सबळ प्रवाही, सरत येता हरिणी तया ठाई, प्रसूत झाली बाळपय. प्रसूत होता बाळे दोन्ही, झाली असता कुरंगिणी, पुन्हा मागे पाहे परतोनी, तो तीन बाळे देखिली. माझीच बाळे त्रिवर्ग असती, ऐसा भास ओढवला चित्ती, मग जिव्हा लावणी तयांप्रती, चाटुनी घेतले असे. परी तो खडतरपणे दोन्ही पाडसे ती ते, संध्या अवसरी झगडली स्तनाते. परी हे बाळ नेणे पाळणाते, स्तन कवडावे कैसे ते. मग ते कुरंगिनी लोटुनी पाडस, चहूकडे ठेवूनी चौपदांस, मग वस्तलोणी लावी कांसेस, मुख त्याचे थाणासी. ऐसे लोटता काही एक दिवस, तो ते रांगू लागले म्हैस, मग ते मृगी लावूनी थाणास, संगोपन करीतसे. ऐसे करवुनी स्तन पाणी, नित्य पाजी कुरंगिणी, आपुले मुखींची जिव्हा लावूनी, करी क्षाळन शरीरासी. पाडसे ठेवुनी तया स्थानी, चरू जातसे विपिना हरिणी, घडोघडी येतसे परतोणी, जाई पाजुनी बाळाते. ऐसे करिता संगोपन, वर्षे लोटली तया ते दोन, मग हरिणा मध्येची जाऊन, पत्रे भक्षी वृक्षांची. परी त्या वनचरांचे मेळी, विचारिता सावज भाषा सकळी, स्पष्ट होऊनी त्या मंडळी, त्या समान बोलतसे. हस्ती वर्ग गायी म्हैशी व्याघ्र, जंबूक लांडगे हरिण भयंकर, शार्दूळ रोही गेंडा सांबर, भाषा समजे सकळांची. सर्प किडे मुंगी पाळी, पक्षी यांची बोली सकळी, तैसेची कोकुनी उत्तर पावली, देत असे सकळांसी. ऐसिया परी वनचर रंगणी, प्रत्यक्ष अवतार विचरे काननी, जिकडे जिकडे जाय हरिणी, तिकडे तिकडे जातसे. ऐसे 5 वर्षे पर्यंत हरिणी मागे तो हिंडत, तो एके दिवशी चरत, हरिणी आली त्या मार्गे, काननी चरता मार्गे नेटे, तो बाळही आला ते वाटे, तो मार्गी सहस्त्री पुरुष भाट, मग त्या वाटे ती येती. त्या भाटा जयसिंग नाम, कांता रेणुका सुमध्यम, परी उभयताचा एक नेम, एकचित्ती वर्तती. प्रवर्तती परी कैसे अलोटी, शत्रु मित्र ऐक्यदृष्टी, की धन दधा घातका मोहपोटी, समानची वर्ततसे. तन्याये पुरुष कांता, प्रपंच रहाटी वर्तत असता, तो सहज त्या मार्गे येता तया ठाई पातले. पातले परी मार्गावरती, बाळ देखिले दिव्य शक्ती, बालार्क किरणी तेजाकृती, लखलखीत देखिले. की सहजा सहज करावया गमन, मही उतरला रोहिणी रमण, की पावक तेजकांती वसन, गुंडाळले वाटतसे. ऐशा परी तेजापुंज, जयसिंग भाट देखता सहज, म्हणंत म्हणे अर्क तेज, बाळ असे कोणाचे. ऐसे स्त्रियेसी म्हणतसे, ऐसिया अरण्यांत असे, बाळ सांडुनी गेली सुरस, माता पिता कैसी ती. की सहज चाली चालता, यांत चुकली याची माता, ऐसे अपार संशय घेता, तयापाशी पातले. पातले परी बाळ पाहुण, भये व्याप्त झाले मन, मग मृग बोलिले आरंबळोन, पळू लागले मार्गाते. ते पाहुनी जयसिंग भाटे, धावनी धरिली बाळकाची पाठ, पाठी लागुनी धरुनी मनगट, उभा केला बाळ तो. उभा करुनी त्याते बोलत, म्हणे बाळा सांडी भयाते, तू ते भेटवीन तव माते ते, माता कोणती सांग. परी तये कुरंग भाषे करुण, आरंबळ तसे छंदे करुण, नेत्रा लोटले अपार जीवन, हांक मारी हरिणी ते. परी ते हरिणी बाळ पाहुण, कासावीस झाले परम प्राण, परी मनुष्य भये करुण, निकट येऊ शकेना. हरिणी आपुले ठाईंच्या ठाई, परम आरंबळे महिते देही, एरीकडे मार्ग प्रवाही, भाट बोले बाळाते. म्हणे वस्ता व्यर्थ का रडसी, कोण माता पिता आहे तुझसी, सोडूनी गेली अरण्यासी, तरी भेटवू तू जाता. परी कुरंग भाषे करुणा, ब्या करुणी करी रुदन, मग भाट म्हणे हे वाचाहीन, मूकस्तंभ वाटतसे. मग हस्त खुणेने पुसे त्यांते, परी खुणही ते नेणे परते. मग जयसिंग म्हणे आपुले मनाते, परम अज्ञानी बाळ कहे, तरी आता असो कैसे, याते आपुल्या न्यावे वस्तीस, याची जननी भेटल्यास हस्तगत याते करू. ऐसा विचार करुणी मनासी, उचलूनी घेतला स्कंधासी.
परी ते आरंभळोनी हरिनिसी पाचारित अट्टहासे. परी ती कुरंग भाषा काही जयसिंगाते माहीत नाही. तैसे वाहुनी मार्ग प्रवाही घेऊनी जात बाळका. परी त्या बाळकासी घेऊनी जाता अति आरंभळे हरिणी चित्ता. सव्य अपसव्य वेढा भवता घेऊन हंबरडा मारितसे. बाळावरी ठेवूनी दृष्टी धाव घेतसे पाठोपाठी. ठाई ठाई महितटी उभी राहुनी आरंभळे. ऐसी हरिणी आरंभळत दुरोनी त्यासी मार्ग गमत. परी तो जयसिंग पाहुणी मनांत विचार करी आपुल्या. म्हणे ही हरिणी कवणे अर्थी हिंडत आहे कारणाप्रती. पाडस चुकार झाले निगुती म्हणून हिंडे विपिनीही. ऐसिये परी चित्ती भास भासुनी गमन करीतसे मार्गास. गमन करिता स्वग्रहास वस्तीत जाऊनी पोहोचला. मग ती वस्ती पाहुणी हरिणी विपिना गेली निराशपणी. परी ठाई ठाई उभी राहुनी हंबरडा मारी आक्रोशे. एरीकडे जयसिंग भाट ग्रामा झाला प्रविष्ट. बाळ ओपुनी कांते सुभट वस्ती फिरू लापातला. सकळ वस्तीची फेरी फिरून पुन्हा शिबिरा येत परतोण. ऐसे करिता मास 3 लोटुनी गेले वस्तीसी. परी ते बाळ आरंभळता भयाने राहिली सकळ व्यथा. मग थोडी थोडी सवय लागता हरिणी सविसर पडला. तेची नीती बाळ विसर शनैक पडला कुरंगापर. मग भोजन पानादिक सारासार कळो सविस्तर लागले. बोली चाली शनै शनैक प्रविष्ट जाहले ते बाळक. मग हाका मारी जननी जनक भक्षावया मागतसे. असो ऐसिया परी अलोट ग्रामोग्रामी हिंडे भाट. हिंडता हिंडता भागीरथी तट काशी क्षेत्री पातला. पातला परी विश्वेश्वरी दर्शना जात देवालयांतरी. स्नान करुणी भागीरथी तरी बाळ घेऊनी गेला असे. विश्वेश्वराचे दर्शन करीत तो लिंगातुनी बोलिला उमाकांत. यावे भर्तरी अवतारांत दृश्य झाला तुम्ही की. ऐसे ऐकुनी नमस्कारिता शब्दोदयी झाला बोलता. त्याचे ते शब्द सहजता जयसिंगे ऐकिले. मग तो मनांत करी विचार बाळ हे करिता नमस्कार. शिवलिंग बोले अति मधुर भर्तरी ऐसे म्हणोनी. तरी हा आहे कोण अवतार दक्ष स्वर्गवासी आहे प्रत्यक्ष. परी प्रारब्ध योगे आम्हा सुलक्ष प्राप्त झाला वाटतसे. जैसा दारिद्र्या मांदूस घट सहज चालता आदळे वाट. तेवी आम्हा बाळ चोखट प्राप्त झाले दैवयोगे. की चिंता तुरासी चिंतामणी अवचट लाधला मार्गे करुणी. तेवी माते अवतार तरणी प्राप्त झाला दैवाने. की दुष्ट काळाची थोर रहाटी प्राण अन्नाविन होता कष्टी. तैसुरभी येऊनी कृपा होटी थान आपुले ओपितसे. तन्याय माते झाले निर्दैवा दैवे बाळ लाधले. लाधले परी पुण्य पावले अवतारी दिसतो हा. हे पुण्य तरी वर्णू केवढे जयासाठी हा स्थूळवट दगड. वर्षे पाहुणी संस्कार पाड यावे भर्तरी म्हणतसे. तरी आता भर्तरी नाम थोर पाचारू वाचे कारण. ऐसी चित्ती कल्पना योजुण पुन्हा शिबिरा पातले. पातले परी कांते लागुण सर्व निवेदिले वर्तमान. म्हणे हा पुत्र तुझ कारण अवतार दक्ष सापडला. तरी हा अवतार दक्ष कैसा म्हणशील तरी ओ आग्रसा. तरी शिव प्रत्यक्ष बोलिला ऐसा यावे भर्तरी म्हणोनी. अगे हा बाळ करिता नमन ध्वनी हे निघाली लिंगातून. ती म्या ऐकिली आपुल्या काने म्हणोनी म्हणतो अवतार हा. तरी आता येथुनी या ते भर्तरी ऐसे नाम निश्चित. पाचारुणी अंतर्भूत पालन करी बाळाचे. ऐसे सांगुनी तो युवती टाकुनी गेला फेरी प्रती. परी श्रोते चित्ती कल्पना घेती शिवका बोलिला भर्तरी. यावे भर्तरी ऐसे वचन किमर्थ बदला उमा रमण. तरी तो भर्तरीत पावला जन्म म्हणून शिव बोलिला असे. भर्तरी अवतार सघन यावे भर्तरी ऐसे म्हणून. तरी आता ऐसे ऐका वचन कथा पुढे परिसावी. ऐसे जयसिंग रेणुकेसी सांगुनी वर्तमान तियेसी. भर्तरी नाम आनंदेसी पाचारित उभयता. त्या उभयतांचे जठरांतरी संतती नसे संसार विहारी. म्हणून स्नेहाची बोहित
लहरी बोलली असे तयाते. रेणुका नित्य बैसवोनी अंकी, चुंबन घेतले लालन अंकी. नाना पदार्थ मागितले की आणूनी देती उमयता. आसन वसन भोजन पान, देती करीती बहुलालन. बाळ खेळताना पाहून हर्षयुक्त होती ते. बाळ भरतरी पंचवर्षी, बोबडे बोले वनाचे महिसी. नाच नाचोनी धावोनी कंठासी, मिठी घाली मातेच्या. मिठी घालिता रेणुका सती, उचलूनी घेत अंगावरती. चुंबन घेता उभयती, हास्यवदन करिता ती. हासुनी एकमेका म्हणती, ईश्वर पावला आपणा प्रती. उदरी नसता स्वसंतती, ईश्वरे दिधली कृपेने. दिधली परी आक्षेप चित्तासी, घेऊनी म्हणती या बाळासी. माता पिता चुकल्यासी, शोधित असतील महिते. परी ते शोधिता कोठे, अवचित जरी पडली गांठ. मग ते आपणा पासूनी नेटे, घेऊनी जातील बाळाते. ऐसी चिंता उभयती, नित्य नित्य हृदयी वाहती. आहा हे बाळ अलोलिक स्थिती, स्वरूपामी ती नसे याच्या. ऐसे बाळ हे परम सगुण, हे तो नेतील आम्हा पासून. ऐसे चिंतिती परिमण, घोंटाळत उभयतांचे. मग ते उभयता विचार करीती, की यास सोडूनी क्षेत्रत्राती. मही हिंडता कोणे क्षिती, गांठी पडेल तयांची. मग त्या क्षत्री स्थळ पाहून राहते झाले भिक्षुकपणे. भिक्षा मागुनी क्षत्राकार निर्वाह ते चालविती. या परी ते भर्तरी बाळ, मेळ मुलांचे स्थावर मंडळ. तया माझी खेळे खेळ, राजचिन्हे सर्वश्री. आपण सर्वांचा होऊनी राव, मुलांचीच मुले सर्व. काठीचे करुणी अश्व, शाळा लाविल्या तयाने. मंत्री परिचारक पायदळ जण, स्वार झुंजार कारकुण. नाना वेश मुलांस दाखवून, राजचिन्हे करीतसे. तरी खेळ नव्हे भविष्य होणार, होय भाग्याचा संस्कार. जैसे ज्याचे भाग्य पर, चिन्हे उदय पावली. तरी असो राजचिन्ही, खेळ खेळता बाळपणी. तो एके दिवशी आरोहणोनी, काष्ठ शालिके पळताती. पळती ते वाताकृती, मुखे हो हो करुनी म्हणती. हो हो म्हणून थापटी ती, काष्ठ शालिके अश्वाते. ऐसे खेळता सोडूनी क्षेत्र, धावती भरले काननी सर्वत्र. एकांत विपिनी खेळ खेळत, सान्निध कोणी नसेची. परी ते कानन चव्हाट्यांत, भरतरी धावता शालिका अश्वाते. तो पायासी ठेंच लागुनी महिते, उलथोनिया पडिला. पडिला मही कासावीस, होऊनी सांडिले शुद्ध बुद्धीस. नेत्रे विकासूनी महिते, दाविता झाला तक्षणी. ते श्वेतवर्ण पाहुनी नयन, अर्भके पळाली भये करुण. म्हणती भर्तरी पावला मरण, भूत होईल आता हा. मग हा आपुल्या लागोनी पाठी, भक्षील सकळ मग शेवटी. ऐसे भय मानुनी पोटी, पळोनी गेली अर्भके. जाऊनी भागीरथी घाटावर, करीत बैसली आहेत विचार. म्हणती भर्तरी या भूत थोर, होऊनी हिंडे ग्रामांत. मग गडे हो आपण गल्लींसी, कैसे खेळावे भक्षील आपणासी. तरी आता आपुले ग्रामासी, खेळ खेळू सदनांत. या परी दुसरा अर्भक बोलत, की बर्वे सांडिले काननाते. मनुष्य कोणी नव्हते तेथे, भक्षिले असते आपणासी. ऐसे अर्भक घाटावर, करीत बैसले आहेत विचार. तो एरीकडे मूर्छा अपार, भर्तरांते वेधली. मही पडलासे उलथोण, शरीर सुकले तेने करुण. ठाई ठाई भेदले पाषाण, रुधिर तेने वाहतसे. ऐसे होता अवस्थेसी, मैत्रावरुणे पाहिले त्यासी. मग पुत्रमोह हृदयासी, परम कळबळा दाटला. मग महिस मित्रावरुणी, येता झाला स्नेहे करुणी. अति लगबगे बाळ उचलोणी, हृदया लागी कवडिले. त्वरे आणुनी भागीरथी जीवन, तयासी करविले तोय पान. हृदया लागी आलिंगुण, सावध केले बाळासी. आणि पाहुणी स्वये कृपादृष्टी, मग दुःख लेशाची झाली फिटी. पाषाण घाव घसवटी, अदृश्यपणे मिरविले. मग तो बाळ सावधपणी, अंकी घेऊनी मिरवोनी. परमस्नेहे मुखावरोणी, वरद हस्ते कुरवाळी. या परी विप्राचा वेश धरोणी, तेथोनी चालिला मित्रावरुणी. भर्तरीचा धरोणी पाणी, सदना लागी आणि तसे. तो मार्गी येता घाबरे, पाहते झाले सर्व किशोर. पाहताची म्हणती भर्तरी थोर,
भूत होऊन आला रे. ऐसे म्हणून आरडोनी पळता ती अति भये करुणी, आपुलाले सदना जाऊनी भये दडती संधीत. एरीकडे मित्रावरुणी सदनी आला त्यासी घेऊनी, आता रेणुकेसी पाचारोनी म्हणे सांभाळी बाळा ते. मग ते चरणी ठेवूनी माथा, म्हणे महाराजा हे ताता, आपण कोण्या ग्रामी असता परमस्नेहाळू आहा की. ते रेणुका प्रेमळ सती, पाहता विप्र दिव्य मूर्ती, वस्त्रासन टाकुनी निगुती, बैसविले त्यावरी. मग म्हणे बाळका करी कवडून, आणिले तुम्ही मोहे करून, तरी सकळ संशय सोडून नाभाभिधान मज सांगा. एरी म्हणे ओ सती ऐक, या बाळाचा मी असे जनक, म्हणून स्नेहाचे दोंदिक, तरी तुझ पाशी मी आलो. तरी बाळ तुझ कारणे, काया वाचा केले अर्पण, की तूही आता संशय टाकून संगोपन करियाचे. तरी बाळ तुझ कारणे, काया वाचा केले अर्पण, परी तूही आता संशय टाकून संगोपन करियाचे. ते ऐकून बोले ऐसे, तुम्ही बाळकाचे जनक कैसे. एरी म्हणे ओ अनायासे कथा ऐक बाळाची, अगे मी विप्रवेशे तू ते दिसत आहे परी मी दैवत, मित्रावरुणी नाम माते मही लागी वदतात. मग मुळापासून ती ते कथन, भर्तरी पात्र व्यक्त जनन, हरिणी स्तनीचे संगोपन सकळ निर्णय बदलासे. तरी या बाळाचे संभवण, अपूर्व आहे मही कारण, परी असो पूर्ण दैवाने लाभ झाला तुझ याचा. झाला परी अंतर्भूत जगी म्हणाली, का आपुला सूत, काया वाचा बुद्धी सूत, रक्षण करी उचित हे. ऐसे सांगुनी मित्रावरुणी जाता झाला आपुले स्थानी, एरीकडे नितंबिनी परमचित्ती तोषली. मग भ्रतारासी सांगुनी वर्तमान, तोही हर्षे ऐकून, मग जननी जनकांचे भय पूर्ण, बाळ प्रकरणी फिटले की. जैसे वस्त्र स्पर्शिल्या साबणी, सकळ मळाची होय हाणी, ठेवी मित्रावरुण वाचे करुणी, सकळ संशय फिटलासे. किंवा गढूळ झाले असता उदक, स्थिरावल्या दावी पवित्र मुख, तेवी त्याचा समूळ धाक, फिटूनी गेला तत्काळ. की दारा सगुण पर, गृही असता गरोदर, परी प्रसूतीचे भय थोर, प्रसूत झालिया फिट तसे. की अनभ्यस्त कांसे लागता, परम भय मानी पार होता, परी पार झालिया सकळ चिंता, फिटोनी जाय सरितेची. की अचाट काननी तस्कर भयाते, मार्ग मिळाला भय व्यक्त, परी वस्ती पावल्या स्वस्थ चित्त, भयापासूनी होतसे. तन्याये मित्रावरुणी वार्ता ऐकता उभय करणी, भय मुक्त होती आनंदोणी, हे लावे चित्त पूर्णत्वे. जैसे दुःख जाऊनी होता सुख, पोसे शरीर दोंदिक, तेवी त्याचे चित्ती बलायिक, आनंदाचा उदेला. मग ते अति प्रेमे करुण, आशापाशाचे गुंतले बंधन, मग परमस्नेहाचा खुंट उभवून, गरके घालिती त्या सवे. ऐसिया परी दिवसेंदिवस, परम उदेले लालन पालनास, तव काशी क्षेत्री पुण्यवस्तीस, पंचवरुषे लोटली. तो 16 वर्षी भर्तरीनाथ, पूर्ण झाला वये व्यक्त, जयसिंग आणि रेणुके प्रत, लग्न विचार सुचला. मग उभयता बसुनी एकांती, म्हणती चला जाऊ स्वदेशाप्रती, लक्षुणी संबंधा जाती लग्न करू बाळाचे. ऐसा विचार उभयता करोनी, सोडिते झाले क्षत्रा लागोणी, माळवा देशी त्यांचा ग्राम उद्देशोणी, मार्ग धरिता तयाचा. मार्गी चालता ग्रामोग्रामी, भिक्षा करीती भिक्षुक धर्मी, मार्गी चालता भविष्यवर्मी, विकट झगटले येऊनी. मार्गी चालता काननांत, तस्कर येऊनी अकस्मात, जयसिंग शस्त्र घाते, मुक्त केला प्राणाते. जवळी होते वित्त काही, ते हिरोणी नेले तस्करी उपायी, जयसिंगाचे प्रेतमही निचेष्टित पडिले. मग ते पाहुनी रेणुका सती, प्रेत कवळुनी देहा निगुती, परम शोके देहाप्रती, सांडिती झाली ते धवा. मग ती उभयता स्त्री पुरुष, भर्तरीने काष्टे मिळवुनी विशेष, अग्नी लावुनी उभयतांस, शोकडोही बुडाला. उभयतांचे करिता दहन, परी शोक विशोके पोळे प्राण, म्हणे आता आहा तात मातेने कैसे सोडिले काननिया. आहा तुम्ही जननी जनक,
पाहते झाला परत्र लोक, या परी महिते माईक कोणी नसे मज लागी. आहा जननी रेणुका नामनी, कैसी गेली मज सोडोनी. आता आई आई म्हणोनी वाणी, बोलावू मी कोणाते. आहा जननी तू परम माईक, जाणत होतीस त्रषा भूक. आता निकटपणी लोक परम कैसे पाहतील. आहा जननी रात्रींतून 3 वेळा उठोण करवीत होतीस तोयपान, तरी मन निष्ठुर का केले. आहा हृदयी धरुणी करीसी चुंबन, वाचे म्हणसी बाळते हे तान्हे. ऐसे म्हणोनी उदकपान करवीत अससी नित्यशा. ऐसी माय तू सघन असोनी केले निष्ठुरपण, मज ऐशावनी सोडून गेलीस कैसी जननीये. आहा ताता जयसिंगणामी, कैसा गेलासी मज टाकून. आता पृथ्वीवर दैन्यवाणी, कोठे राहू निराश्चित. आहा ताता बाहेर जाता खाऊ आणीत होता तो मुगुटी खोऊनी. सदनी येता पाचारुणी मज देशी. ऐसा मोह असता पोटी, सांडूनी गेलास विपिनी देठी. ऐसे म्हणोनी कर संपुटी, वक्षास्थळ पिटीतसे. ऐसे रुदन करीत करीत, पेटवूनी झाला शांता चित्त. परी तो तेथुनी न उठे त्वरित, प्राण सोडू पाहतसे. तो मार्गे करुण व्यावसायिक, त्या वंजारे वृषभ कटक. त्यांनी पाहुणी त्याचा शोक, परमचित्ती कळबळले. मग तयापाशी येऊन पुसोनी घेतले वर्तमान. वर्तमान कळल्या बोलती वचन, बोधनी ती तयाते. म्हणती अगा भटसुता, शोककारसी अतिव्रथा. होणार झाले विषम माथा, विधी अक्षरे नेमित. जरी तू आता करीसी शोक, तरी काय मिळतील जननी जनक. ईश्वर करणी प्रारब्ध फुटके, आपुलेची म्हणावे. तरी आता धैर्य करून हित पहावे आपुले आपण. संसार करुणी आपुले मतीने, तिन्ही लोकी मिरवावे. ऐसे म्हणून बोध अपार, उठविला त्याचा धरुणी कर. मग संगे घेऊनी मुक्कामावर, आणिलासे भरतरी. मुक्कामी राहुनी सकळ जण, रात्री देऊनी अन्नपान. दुसरे दिवशी सवे घेऊन पुन्हा जात व्यवसायी. ऐसे परी 7-5 दिन, शोक करिता गेले लोटून. मग दिवसेंदिवस होऊनी विस्मरण, सहज स्थिती वर्ततसे. मग त्या व्यावसायिका सहज करू लागला तयांचे काज. काज होता तेजापुंज सकळ चाहती आदराने. मग आसन वसन भूषणासहित, व्यावसायिक सकळ संपादित. ऐसे परी काही दिवस त्या स्थितींत लोटून गेले तयाते. या परी व्यावसायिक धान्य भरुणी अति अमुप, उज्जनी शहर अवंतिक. मार्ग धरिला तयाचा, मार्ग सरता वृषम कटका. येऊनी पोहोचला अवंतिका, तेथे कथेचा रसनिका. होईल तो स्वीकारा पुढे, म्हणाल पुढील अध्यायी रस. उगाची मानाल स्वचित्तास, ऐसे तरी न म्हणावे पियुष. चवी घेता कळो येईल. तरी ती कथा सुधारस थोर, वाडी श्रोत्या धुंडी कुमर. मालू ऐसा नामोच्चार, नरहरी कृपे मिरवतसे. स्वस्ती श्री भक्ती कथासार, संमंत गोरक्ष काव्य किमयागार. सदा परिसोत भाविक चतुर, 24 अध्याय गोढा. श्री गोपाल कृष्णार्पणमस्तु. नवनाथ भक्तिसार, 24तमोऽध्याय गोढा.